नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत होत्या। या गंभीर समस्येची दखल घेत आज शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर धडक दिली। शहराला होणारा पाणी पुरवठा नेमका दूषित का होतोय याची सविस्तर माहिती घेत नेत्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले। शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेनेचे गट नेते गणेश शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, शहराध्यक्ष विशाल परदेशी आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह भाजप तालुका प्रमुख नानासाहेब लहरे आणि अक्षय राजपूत यांनी आज केंद्राची संयुक्त पाहणी केली। यावेळी जलशुद्धीकरण प्रक्रियेत नेमक्या काय अडचणी येत आहेत याची तांत्रिक माहिती नेत्यांनी घेतली। शहरात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा आणि नागरिकांच्या घरात स्वच्छ पाणी पोहोचावे यासाठी गांभीर्याने काम करा। इथून पुढे दूषित पाण्याची एकही तक्रार आली नाही पाहिजे, अशा कडक सूचना यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। भर उन्हाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असताना आता सत्ताधारी पक्षाच्या या दबावानंतर नगरपालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग किती तातडीने सुधारणा करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज येवला शहरातून पाणी गढूळ येतं अशा अनेक तक्रारी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांकडे आल्या होत्या। तर त्याचं निवारण करण्यासाठी शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष मिळून आम्ही एका पाहणी दौरा आज वॉटर सप्लायवर केला। त्यावेळेस शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश भाऊ शिंदे व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख समीर भाऊ समदडिया, इतर सर्व नगरसेवक, भाजपचे तालुका अध्यक्ष आमचे नाना व स्वतः मी सेनेचा जिल्हा उपप्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळी आम्ही पूर्ण पाणी दौरा केला। त्यावेळेस आम्हाला असं कुठल्याही काही तक्रार आढळली नाही का ज्याद्वारे पाणी खराब आहे। पाणी स्वच्छ होण्यासाठी जे आलम वापरण्यात येतं ते बी योग्य प्रकारे आम्हाला दिसलं। अशी कुठलीही आम्हाला त्रुटी आढळली नाही। परंतु त्याच वेळेस पाणी तर गढूळ येत आहे गावातून। मग आम्ही सर्व चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की गावात काही ठिकाणी वॉल खराब असतील किंवा काही पाईपलाईन जुन्या असतील, त्यामुळे ते पाणी खराब येत असेल। तर इथल्या अंधारे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की जिथे जिथं पाणी गढूळ येतं आहे ते स्वतः तिथं पाणी दौरा आयोजित करतील आणि जनतेला कुठंही गढूळ पाणी येणार नाही याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। तरी आमचा पाणी दौरा यशस्वी झाला असून जर पुढं पाणी गढूळ येत असेल तर त्याचं लवकरात लवकर ते पाणी कशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्मळ एवढे शहरवासींना भेटन याचं ते अंधारे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आणि जनतेला बी आश्वासन देतो की इथून पुढं पाणी गढूळ येणार नाही आणि तरी काही अशी त्रुटी पुढं गढूळ पाणी आढळलं तर आम्ही त्वरित इथल्या अंधारे साहेबांना सांगू आणि त्याचं निवारण नक्कीच करण्यात येईल। धन्यवाद। आज शिवसेना पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाहणी केलेली आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचं ब्लिचिंग ॲलम हे व्यवस्थितरित्या वापरले जाते। तसेच इथे पाणी सर्व प्रकारे शुद्ध होत आहे व्यवस्थितरित्या। गावामध्ये जे काही लिकेजेस वगैरे आहेत तसेच जे काही वॉल खराब झालेले आहेत त्यामुळे शहरामध्ये गढूळ पाणी जात आहे नागरिकांना, याबाबत त्यांनी मला सूचना दिल्या आहेत। त्यांच्या सूचनेचे मान राखून मी तातडीने ज्या काही लिकेजेसच्या समस्या आहेत ते तात्काळ करण्याचे मी यांना आश्वासन देतो। सर्वजण शिवसेना भाजपच्या वतीने व सर्व नगरसेवकांच्या वतीने वॉटर सप्लायला पाहणी करायला आलो, कारण की शहरात विविध ठिकाणी जसे विठ्ठलनगर, निलक गल्ली, शिंपी गल्ली, जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी गढूळ पाणी आढळून आले। त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना इथल्या नागरिकांनी कंप्लेंट केली आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित आम्ही या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहे आणि आम्ही संबंधित साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून व्यवस्थित पाणी कसं येईल असे निदर्शनास आणून द्यावे।